वारा गावात कथित अवैध रेती व देशी दारू विक्री. महिला पोलीस पाटील गावात नियमित हजर नसल्याचा आरोप. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील वारा गावातून एक गंभीर प्रकार समोर येतोय. गावात कथितरित्या अवैध रेतीची वाहतूक आणि देशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. विशेष म्हणजे गावातील महिला पोलीस पाटील नियमितपणे गावात हजर राहत नसल्यानं या प्रकारावर नियंत्रण ठेवणार कोण, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करतायत. केळापूर तालुक्यातील वारागाव परिसरात कथित अवैध रेती वाहतूक आणि देशी दारू विक्रीच्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. वाराकवटा नदीपात्रातून कथितरित्या रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याचा आरोप होतोय. तसेच काही ठिकाणी अवैध रेतीचे साठे अर्थातच रेतीचे ढिगारे करून ठेवण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. या कथित रेती वाहतुकीचा मोठा फटका अंधारवाडी रोडला बसला असून ग्रामस्थ असे सांगतायत. रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सततच्या ये-जामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. परिणामी रस्त्यावर चिखल आणि पाणी निर्माण झाल्यानं वाहन चालक, शेतकरी, मजूर आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. अंधारवाडी रोड हा शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्यानं शेतात जाणे येणेही कठीण झालं होतं. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतमजूर शेतामध्ये मजुरीसाठी जाण्यास नकार देत असल्याचंही तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येते. एकीकडे रस्त्याचीही दुरवस्था तर दुसरीकडे गाव परिसरात कथित अवैध रेतीचे साठे असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे महसूल विभाग आणि संबंधित प्रशासनानं या प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता तपासावी आणि नियमबाह्य प्रकार आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. दरम्यान गावातील महिला पोलीस पाटील नियमितपणे गावात हजर राहत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. त्या गावात नियमित उपलब्ध नसल्यानं गावातील कायदा सुव्यवस्था आणि कथित अवैध धंद्याबाबत प्रशासनाला माहिती कोण देणार, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. ग्रामस्थांचा सवाल एवढाच आहे की कथित अवैध रेती वाहतूक आणि देशी दारू विक्रीबाबत वारंवार तक्रारीत होत असतील तर या प्रशासन कारवाई नेमकी कधी होणार. त्याचबरोबर अंधारवाडी रोडची तातडीनं पाहणी करून रस्त्याची दुरवस्थी करावी, कथित अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण आणावं, अनधिकृत साठ्यांची चौकशी करावी आणि गावातील कथित अवैध देशी दारू विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी ब्युरो रिपोर्ट. मुख्य संपादक हनुमान लसंते, यवतमाळ. मी विजय केशवराव कोरे बोलतो. तर आम्हाला या रेतीच्या ट्रॅक्टरपायी शेतात जाण्या येण्यासाठी अडचण होत आहे. त्याच्यामध्ये कुणाचंही निरीक्षण नाही. तहसीलदार लोक काय करतात, तुम्ही वाद त्याच्याकडे काय ते थोडंसं लक्ष द्या. तिथं पोलीस पाटलाचं निरीक्षण नाही, सरपंचाचं नाही. त्याच्यात कोणी गावाले हप्ते खात आहे, का खात आहे, आम्हाला काय माहिती. रस्त्यात जाऊ शकत नाही, एवढं खड्डे पडलेले. आमचा पांढरा रस्ता पुरा असा प्लान होऊन गेला का आम्ही बदल घेऊ शकत नाही. एवढं गाडं पाणी मिळत नाही, पाण्याची पातळी खाली गेली, पुरे खड्डे पड्डे पडलेले आहे रस्ते. कुठं तक्रार दिली का तुम्ही? सरपंच ग्रामपंचायतला दिलेली आहे तक्रार. पोलीस पाटील वगैरे? पोलीस पाटील आमचे हजरच राहत नाही. गावात राहत नाही का पोलीस पाटील? पोलीस पाटील नाही राहत. अवैध धंदे चालू आहे, दारू विक्री, रेती विक्री, पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे. त्याच्यावर कोणाचंच निरीक्षण नाही. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे जे रस्ता मेन शेतात जाता रस्ता आहे त्या ठिकाणी टिपरं, JCB मशीन आणून अवैध रेतीचा साठा इथं साठवून तिथून वाहतूक करण्यात येत आहे. त्याच्यासाठी तुमचं निरीक्षण पाहिजे. पोलीस पाटलाचं, सरपंचाचं, गावकरी एकत्र येऊन करायला पाहिजे हे सगळं. गावकरी मिळून रस्ता रेती टाकलेले आहे. 2,000 पैसा 2,000 रुपये काढून रस्ता बनवलेला आहे. त्या रस्त्याची त्याच्या 4-5 वर्षापूर्वी झालं रस्त्याचं काम चालू, ठेकेदारही लक्ष देत नाही. आम्हाला काही माहिती नाही त्यातली. मी राणा खडसे, मी वाऱ्याच्या रहिवासी, मी कंठमुक्ती अध्यक्ष आहोत. माझी शेती हा अंधारवाडी आणि वारा रोडवर जाण्या येण्यासाठी दररोजचा रस्ता नसून गाडी बैलाची रस्ता आहे. गाडी बैल तर सोडून द्या, पैदल माणूस सुद्धा जाण्याच्या लायकीचा नाही. कारण कशामुळे ते अवैध रेतीमुळे ते दुनियाभराच्या लोकांचं नुकसान होत आहे. साधारण एक निंदाली बाई सुद्धा या रस्त्यात नाही जाऊ शकत. ते यावर प्रशासन का करत आहे? फक्त शासनाला एवढंच विचारा, तुम्ही पत्रकार लोक आहेत, शासनाला हे जाब विचारा का इथं तुम्ही गावातले रेती घरकुलसाठी बांधताना तुम्ही एक घरकुलची साधी नाही का रेती देऊ शकत नाही. आम्हाला हे पाहिजे म्हणता रॉयल्टी. इथे एवढा मोठा अवैध रेतीचा साठा आहे, त्यावेळेस प्रशासन का करता यावर? तहसीलदार साहेब झोपून आहे का? राईट. मामा
गोळे. माझी शेती अंधारवाडी रोडवर आहे. तरी या रस्त्याला खूप सारे खड्डे, पाणी साचलेलं आणि इतर चिखल आहे. तरी इथे रेती अवैध टाकून असल्यामुळे ट्रॅक्टर येणे जाणे चालू आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण खराब होऊन चालला आहे. खड्डे खूप पडून आहे. याच्यावर काहीतरी प्रशासन ठोस कारवाई करायला पाहिजे. ठीक.